सर नमस्कार. नमस्कार सर. काय त्रास घेऊन आले तुम्ही? माझा गुडघा कमरेपासून खाली पाय माझे चालू देत नव्हते. ओके. दिवसभर असे चावल्यासारखे करत होते. किती दिवसांपासून? जवळजवळ 7 वर्षापासून. 7 वर्षांपासून? हो, अनेक गोळ्या औषधं घेतले सर मी. हा. अनेक डॉक्टरांकडे गेलो. बर. खूप पैसा घातला. ओके. शेवटी तुमचा ऍड्रेस माझ्या मावस भावाने दिला. ओके. आणि मी तुमच्याकडे आलो. बर. किती सजेशन घेतलं तुम्ही ते? मी आजचा 4था आहे, पण 3ऱ्या सेशन मध्ये मला खूप मोठा बदल वाटला. खूप मोठा फरक पडला. नक्की? हो सर. हो सर. काही गोळ्या औषध दिले? नाही, अजिबात नाही. तुम्ही पण दिले आणि मी पण घरी घेतले नाही. ओके. फक्त थेरपी आपण दिली? हो. खोटं तरी बोलत नाही ना? नाही हो सर. काय आता मला आराम पटल्यावर मी खोटं कसं काय बोलेलो? हो, इतक्या लांब तुमच्याकडे आलो. होमिओपॅथिक ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा अगोदर तुम्हाला एक वेळेस दाखवा बरोबर. आणि नंतर निर्णय घ्या. कारण हा. मी जवळजवळ पुणे, मुंबई, नाशिक, माझे मित्र पण आहेत डॉक्टर लोक, त्यांच्याकडे पण जाऊन आलो. ओके. पण कोणीच असं सजेशन दिलं नाही की तुम्हाला बरं वाटेल बुवा असं. ओके. फक्त गोळी दिली, पेन किलर दिलं की आराम पडतो. बरोबर. पेन किलरचे पॉवर खतम झाले की पुन्हा त्रास चालू होतो. मला पायथुरी चढता येत नव्हतं. ओके. बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. हा. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यात मी सगळं काही टेबल झालोय. आता चालता येतंय? हो, सगळं. पायऱ्या चढता येतात? हो, अगदी दनादन पायऱ्या चढतो मी. बर. फक्त सांगितलेले व्यायाम जे आहेत तेवढे प्रॉपर करा. करतोय सर. आणि परत मला असं वाटतं की तुम्ही पेशंट म्हणून नको यायला पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांना घेऊन आले पाहिजे. हो, चालेल ठीक सर. आहे? चालेल. मी प्रत्येकाला सांगतोय सर. मी तर आम जनतेला म्हणजे बहुजन समाजाला असं सांगेल हा. की तुम्ही इतर लोकांकडे म्हणजे पैसे घालण्यापेक्षा अगोदर तुमच्याकडे यावं. बरोबर. तुमच्याकडनं 2 वेळेस करून घ्यावं हा. आणि मग निर्णय घ्यावा त्यांनी की आपण कुठं मुंबई, पुणे, नाशिक, धुळे कुठं जायचंय तो नंतर निर्णय घेतला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मन आहे. ओके. चालेल. कुठल्याही परिस्थितीत पुढे न जाता चाळीसगावला या, आपण दाखवा, 2 वेळेस करून बघा बरोबर. आणि नंतर निर्णय घ्या, असं मी लोकांना सांगेन. ओके. चालेल. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद.